महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथील नवजीवन प्रभाग संघामार्फत 2024 मध्ये महिलांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डीजे संच खरेदी करण्यात आला होता। मात्र महिला सदस्यांच्या म्हणण्यानुसार हा डीजे जवळपास 2 वर्ष वापराविना पडून होता। त्यानंतर तो एका खासगी डीजे व्यावसायिकाला मासिक भाड्याने देण्यात आला। या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्रतिनिधींनी संबंधित डीजे चालकाशी संपर्क साधला असता त्यांनी दरमहा 11,500 रुपये भाडे देत असल्याचं सांगितलं। मात्र महिला सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाडे 8,000 रुपये प्रति महिना असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे प्रत्यक्ष भाड्याच्या रकमेबाबत तफावत असल्याचा प्रश्न उपस्थित झाला असून या बाबीची चौकशी करण्याची मागणी होते। याशिवाय संबंधित डीजे चालकांना डीजे ताब्यात घेतल्याबाबत कोणताही लेखी करार किंवा साहित्य सुपूर्द केल्याची पावती किंवा अधिकृत कागदपत्र मिळालं नसल्याचा दावा केला। संस्थेची मालमत्ता बाहेरील व्यक्तीकडे देताना आवश्यक ठराव, करारनामा आणि सुपूर्दगी नोंद करण्यात आली होती का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। महिला सदस्यांच्या माहितीनुसार रजिस्टरमध्ये डीजे खरेदीची किंमत सुमारे 8 लाख रुपये नमूद करण्यात आली आहे। या खरेदी संदर्भात आवश्यक प्रशासकीय मान्यता, ठराव आणि संपूर्ण प्रक्रिया नियमानुसार पार पडली होती का, याची चौकशी करण्याची मागणी आता करण्यात येते। या संदर्भात आमच्या चॅनलच्या प्रतिनिधींनी संबंधित तालुका अभियान व्यवस्थापकांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधला। मात्र वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमेद अभियानांतर्गत कार्यरत इतर 7 प्रभाग संघांमध्ये साहित्य खरेदी, दर निर्धारण आणि आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी महिला सदस्यांनी केली। तसंच प्रभाग संघामध्ये खरेदी केलेल्या साहित्याच्या नोंदी, साठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध साहित्यामध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आला। महिला सदस्यांनी संपूर्ण प्रकरणाचे विशेष लेखापरीक्षण करून संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, दोषींवर नियमानुसार कारवाई करावी आणि शासकीय नीतीचा गैरवापर झाल्यास त्याची वसुली करावी अशी मागणी केली आहे।